नमस्कार. मी अभिवाचक सौ संगीता सुतार. चपराक प्रकाशित द गो शिर्के लिखित आई या पुस्तकातील वेदनेनंतरची पहिली आरोळी या लेखाचे वाचन करत आहे. वेदनेनंतरची पहिली आरोळी. आईच्या कुशीत माया, ममता, जिव्हाळा व प्रेम यांचा खजिना असतो. म्हणून आईला वात्सल्याचा महासागर म्हटले आहे. आपण आपल्या जन्मदात्या आईला जीव लावला पाहिजे. मोठेपणी टोलेजंग बंगल्यात राहा, पण आईची झोपडी मात्र विसरू नका. आई या नात्याची व्याख्याच करता येत नाही. प्रत्येक नात्यात काही ना काही अपेक्षा असते. आई हे एकमेव असे नाते आहे ज्यात कुठलीही अपेक्षा नसते. असं म्हणतात की जो आईच्या खूप जवळ आहे तोच खरे प्रेम म्हणजे काय हे समजू शकतो. आई हा शब्दच फार सुंदर आहे. मन प्रसन्न करणारा, मनाला शांती देणारा, सुखातच नाही तर दुःखातही अगदी जवळचा वाटणारा शब्द. एका कवीनं म्हटलंच आहे, आई म्हणजे वेदनेनंतरची पहिली आरोळी. आई हा शब्दच वेगळा. आईचं नाव घेतलं आणि मन भरून आलं नाही असं होतच नाही. ईश्वराचे दुसरे नाव म्हणजे आई. मग ती ऐलतीराच्या देशातील असो की पैलतीराच्या. तिचे आई पण इथून तिथून सारखेच असते. दोन्ही तीरांना समृद्ध करीत आई नावाची नदी वाहतच असते, अगदी जीवात जीव असेपर्यंत. आणि म्हणून प्रत्येक बाळाला आपल्या जवळ हवी असते ती आई. प्रत्येक मुलाचे दैवत म्हणजे आई. आई आपल्यासाठी काय करते हा प्रश्न कुणालाही विचारा. एक नाही अनेक उत्तरे मिळतील. पण हाच प्रश्न जरा उलटा करून विचारला, आई आपल्यासाठी काय करीत नाही? समोरचा गांगरून जाईल, गोंधळून जाईल. त्याच्या तोंडातून शब्दच निघणार नाही. तो निशब्द होईल. म्हणूनच आईला उपमा चंदनाची. कारण चंदनासारखी आई झिजत असते, राबत असते. कुणासाठी? आपल्या बाळासाठी. निस्वार्थीपणाचा जगातील एकमेव महामेरू म्हणजेच आई. जगामध्ये आई असे एकमेव न्यायालय आहे की जेथे सर्व गुन्हे फक्त माफच केले जात नाहीत, तर सर्व गुन्हे पोटातही घेतले जातात. ज्याच्याजवळ आई तो जगातील सर्वात श्रीमंत, आणि ज्याच्याजवळ बंगला, गाडी, धनदौलत सर्व काही आहे पण नाही फक्त आई, तो जगातील सर्वात गरीब, कमनशिबी, अभागी. आईची थोरवी वर्णन करताना कवी रमेश रोहकले म्हणतात, घरट्यातला देव आई, गावाकडची ओढ आई, शेतकऱ्यांची काळी आई, देता देता देत राही, लेकीचं माहेर आई, लेकरांचा हट्ट आई, समईचं तेल आई, बाळासाठी जळत राही. खरं म्हणजे जन्म झाल्याबरोबर आईच्या शरीरापासून बाळाची नाळ तोडली जाते. पण त्याच वेळी आईची आणि बाळाची भावनिक नाळ जी जोडली जाते ती पुढे आयुष्यभरासाठी. या नात्यात अगदी जन्माला घातल्यापासून पुढे जीवनभर कुठेही स्वार्थ नसतो. परतफेडीची अपेक्षा नसते. उलट अखंड पाझरत जातो तो मातृत्वाचा झरा. जोपर्यंत आई आहे तोपर्यंत जीवनात रस आहे. कारण आईशिवाय मूल म्हणजे उदास, भकास, भयानक आणि कुरूप जीवन. आईच्या विरहाचे वर्णन करताना कवी सीताराम गोसावी म्हणतात, आई तू गेली अन घर रिकामं झालं. गावातल्या एखाद्या उद्ध्वस्त वाड्यासारखं आई तू होतीस तेव्हा घर भरून वाहत होतं खळखळणाऱ्या नदीसारखं. वर्तमानपत्रात वाचनात आलेली बातमी आठवते. नारायणगाव येथील उच्च शिक्षित डॉक्टर मोटारीने आपल्या 80 वर्षे वयाच्या वृद्ध आईला घेऊन शिर्डीला साईबाबांच्या दर्शनाला जातो. तिला फसवून शिर्डीतच सोडायचं आणि निघून यायचं हाच त्या पतीपत्नींचा डाव होता. त्याप्रमाणे तो आईला घेऊन शिर्डीला आला. साईबाबांचे दर्शन घेतले. नंतर मोटारीतून सुटकेस काढून आईजवळ दिली. तू या सुटकेसजवळ थोडा वेळ थांब, आम्ही 5 मिनिटात परत येतो असं सांगून ते निघून गेले. 5 मिनिटात येतो असं सांगून गेलेला मुलगा 2 तास झाले तरी येईना. तेव्हा ती घाबरली, रडू लागली. तेव्हा काही लोकांनी त्या वृद्ध मातेची चौकशी केली.
काहींना शंका आली. त्यांनी ती सुटकेस उघडली. त्या सुटकेसमध्ये त्या वृद्ध मातेच्या साड्या, अंथरण्याचे पांघरण्याचे कपडे, ताटवाटी इत्यादी साहित्य होते. तेव्हा आजींना मुद्दाम फसवून तिचा मुलगा वसून निघून गेले हे लोकांच्या लक्षात आले. त्या वृद्ध मातेची पण खात्री पटली. तेव्हा त्या ठिकाणी भिक्षा मागणाऱ्यांपैकी एक जण म्हणाला, आजी बसा आमच्या पंक्तीला. आम्ही पण आमच्या मुलांना भार झालो म्हणून रोज येथे भिक्षा मागून दिवस काढतोय. वृद्ध मातेला रडू कोसळलं. तेथे जमलेल्या लोकांना ती सांगू लागली, माझा मुलगा वसून दोघंही डॉक्टर आहेत. त्यांचे नारायणगाव येथे मोठं हॉस्पिटल आहे. माझा नातू पण डॉक्टरच्या कोर्सला आहे. पती निधनानंतर मी काबाड कष्ट करून मुलाला डॉक्टर केलं. लोकांची धुनभांडी केली. प्रसंगी कर्ज काढून अर्धपोटी राहून त्याला शिकवलं. आई, आपण शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी जाऊ असं म्हणून तो मला येथे घेऊन आला. असं म्हणून ती मोठमोठ्याने रडू लागली. उपस्थितांनाही हे ऐकून गहिवरून आलं. तात्पर्य, या डॉक्टर मुलाप्रमाणे आईशी कृतज्ञ होऊ नका. नातं, व्यक्तिव्यक्तीचं, परस्परांमधील संबंध म्हटलं तर किती सोपा शब्द, म्हटलं तर किती अर्थगर्भ. नातं दोन प्रकारचं असतं. एक म्हणजे रक्ताचं आणि दुसरं रक्ताचं नसलेलं. प्रत्येक नातं हे आपल्याबरोबर काही अपेक्षांचं गाठोडं घेऊन आलेलं असतं. आईच्या मुलाकडून, मुलाच्या आईकडून, पतीच्या पत्नीकडून, सासूच्या सुनेकडून, सुनेच्या सासूकडून प्रत्येकाच्याच काही अपेक्षा असतात. खरं तर या अपेक्षांचा खेळ जेवढा कमी तेवढं नातं स्वच्छ, निरलस आणि गहिरं. आईचं छोट्या बाळाशी असलेलं नातं पूर्णपणे गहिरं असतं. आईच्या अस्तित्वातूनही बरंच काही साधत असतं. परीक्षेच्या काळामध्ये अभ्यास करण्यासाठी मुलं पहाटेचा गजर लावून रात्री झोपतात. कित्येकदा ती गजर होऊनही उठत नाहीत. तेव्हा आई त्यांना अभ्यासासाठी उठवते. मुलाला घरी यायला कितीही उशीर झाला तरी आई जेवणासाठी थांबून राहते. मांडीवर झोपायला घेतलेल्या बाळाला सोयीची वाटेल अशी मांडीची रचना आई करते. पहिल्यांदा महाविद्यालयीन शिक्षणासाठी वसतिगृहात राहायला गेलेल्या मुलाला ती वेळच्या वेळी खातपीत जा रे बाळा, तब्येतीची काळजी घेत अधूनमधून आम्हाला फोन करीत जा असा सल्ला देते. आईची थोरवी वर्णन करताना एक कवयित्री म्हणतात, आई माझी मायेचा सागर, तिने दिला जीवना आधार, आकार. आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आपणाला जग दाखवणारी आई सर्वार्थाने थोर असते. तशीच ती वंदनीय असते. ती केवळ वयाने मोठी नसते, तर त्याग, सेवा, प्रेम, वात्सल्य या गुणांमुळेही ती थोर असते. आपण वयाने मोठे झालो तरी तिला ते लेकरूच वाटते. आपण जे कर्तृत्व केलेले असेल, मोठेपणा मिळवला असेल, त्यामागे तिची प्रेरक शक्ती असतेच. आईला शरण जाताना पाठीवरून वात्सल्याने हात फिरवला तर आपल्याला भरून पावल्यासारखे होते. शब्दात व्यक्त न होणारा आत्मिक आनंद मिळत असतो. त्या आनंदासाठी तरी आपण लेकरू होऊन तिच्याकडे जायला हवे. वर्तमानपत्रात मातृत्वाची हाक प्रभावी या शीर्षकाची बातमी वाचण्यात आली. आपला तरुण मुलगा दहशतवाद्यांच्या जाळ्यात अडकत आहे, खोल गर्तेत जाऊन आयुष्य गमावत आहे. हे कोणत्या मातेला सहन होईल? काश्मीरमधील माजिद अर्शीद हा तरुण दहशतवादाच्या दिशेने चालला होता. हे त्याच्या आईच्या लक्षात आल्यावर तिने मुलाला आवाहन केले की आयुष्याचा विनाश करणाऱ्या या वाटेने तू जाऊ नकोस, परत फिर. माजिदच्या मनात ते शब्द भिडले. तो भानावर आला आणि तो चुकलेली दहशतवादाची वाट सोडून घरी परतला. मातृत्वाची हाक प्रभावी ठरली.